नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळ तालुक्यामध्ये होणाऱ्या अंमली पदार्थांच्या सर्रास विक्रीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खडकाळ्याचे मंडलाध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्टला कामशेत येथील कंठेश्वर महादेव मंदिरामध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते कोंडेबा रोकडे, राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण शिंदे, युवराज शिंदे, प्रसाद उंडे, धनंजय पिंगळे, रमेश पार्टे, सुहास लोणकर, समीर भोसले, अतुल गांधी आदी कार्यकर्त्यांनी कंठेश्वर मंदिरामध्ये दिवसभर लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या उपोषणाला मावळ तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष राजेश खांडबोर यांनी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे पत्रकारांच्या संघटनांचा सुद्धा या उपोषणाला पाठिंबा मिळाला. याशिवाय काँग्रेस आय पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष, RPI आठवले गट, सह्याद्री विद्यार्थी अकादमी, कामशेतचे जैन मंदिर ट्रस्ट यांच्यासह 25 ते 30 सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी अभिमन्यू शिंदे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. यावेळी ताजे, कामशेत, शेलाटणे येथील भजनी मंडळांनी उपोषणाच्या दरम्यान आपल्या भजनाची सेवा रुजू केली. उपोषणाच्या वेळी अभिमन्यू शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपला उपोषणाचा हेतू आणि उपोषणाची पद्धती याविषयी माहिती दिली आणि शासनाने मावळ तालुक्यातील होणारे ड्रग्ज, गांजा, अफू, चरस, हेरोईन, कोकेन, त्याचप्रमाणे तंबाखू, पान मसाला, गुटखा जर्दा यांसारख्या पदार्थांची जी विक्री होती ती विक्री थांबवावी आणि लवकरात लवकर तरुण पिढी नशामुक्त करावी. आमचे उपोषण तरुणांच्या भविष्यासाठी आहे. आमचे उपोषण विद्यार्थ्यांना संस्कार मिळावेत यासाठी आहे. आमचे उपोषण मावळ अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आहे. अशा ध्येय आणि हेतूने प्रेरित होऊन अभिमन्यू शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कंठेश्वर मंदिरामध्ये हे उपोषण केले. भरगच्च गर्दीत हे उपोषण सुरू होते. भरगच्च गर्दीमध्ये कंठेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या उपोषणाच्या दरम्यान मावळमधील पोलिसांनी सुद्धा अभिमन्यू शिंदे यांना फोन करून या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच याबाबत आपण कारवाई करू अशा प्रकारची पोलिसांनी अभिमन्यू यांना फोन करून सांगितले सुद्धा. मात्र प्रत्यक्षामध्ये कामशेत आणि परिसरातील विविध प्रकारच्या टपऱ्यांवरती आणि दुकानांमध्ये तंबाखू, पान मसाला, गुटखा, जर्दा हे सर्व पदार्थ उपोषणाच्या दिवशीसुद्धा विक्री होत होते. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अभिमन्यू शिंदे यांनी मावळमधील प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला 8 दिवसापासून पत्रव्यवहार करून हे सर्व रोखा यासंबंधीची मागणी केली होती. मात्र उपोषणाच्या दिवशी तरी किमान प्रशासन याबाबत सतर्कता पाळून हे सर्व पदार्थ विक्री थांबवेल असे वाटत होते. मात्र असे न घडता लोणावळ्यातील थेट टायगर पॉईंट असतील किंवा लोणावळ्यामधील पर्यटन स्थळे असतील, या पर्यटन स्थळांवरती गांजा, चरस यांची बेफाम विक्री सुरू होती. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या टपऱ्यांवरती पान मसाला, जर्दा, गुटखा, तंबाखू हे सर्व सर्रास विक्री सुरू होती. त्यामुळे पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करून पोलीस प्रशासन या सर्व यंत्रणांना पाठीशी घालून पोलीस यंत्रणाच यामध्ये कुचकामी ठरत आहे आणि मावळमध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीचे आणि तरुणांमध्ये नशांचे स्तोम वाढत आहे. पाहूयात अभिमन्यू शिंदे यांनी मावळ न्यूजशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली. आज आपण बघतोय मावळ तालुक्यामध्ये अंमली पदार्थ, ड्रग्ज आणि गांजा, गुटखा, तंबाखू, बिडी सर्रासपणे विकला जातोय. आज आम्ही वारंवार मागणी करतोय की शालेय परिसरामध्ये 100 मीटरच्या आतमध्ये तुम्ही गुटखा, बिडी, तंबाखू विकू नका. पण मावळ तालुक्यामध्ये आपण पाहतोय सर्रासपणे आपण मावळ गुटखा, बिडी, तंबाखू विकली जाते. आज आपण पाहतोय अंमली पदार्थ. आज आम्ही जवळजवळ मी तुमच्याच चॅनेलवरती 2 महिन्यापूर्वी बाईट दिली होती आणि त्या बाईटमध्ये मी असं सांगितलं होतं की ह्या जो अंमली पदार्थाविरोधात तुम्ही कठोर पावले उचला. प्रशासनाने पावले उचलले पाहिजे, परंतु याच्यावरती प्रशासनाने कोणते पावले उचलले नाही. त्याच्या गांभीर्याने असा विषय झाला की प्रत्येक कामशेत शहर असेल, लोणावळा शहर असेल, वडगाव शहर असेल,
तळेगाव शहर असा ना देवरोड शहर असेल, या शहरामध्ये माझी भावंडे आहे, ती भावंडे अंमली पदार्थाच्या व्यसनी लागली. आज आपण पाहतोय आपला मावळ तालुका छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. आणि अशा मावळ तालुक्यामध्ये आपण पाहतोय ती वारकरी संप्रदाय, ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज यांचा ऐतिहासिक वारसा आहे, वारकरी वारसा आहे. आणि अशा वारकरी वारसामध्ये अशा माझ्या मावळ तालुक्याला एक अंमली पदार्थ असा एक भस्मासूर या ठिकाणी या राक्षसाने आता जन्म घेतलाय. आज आपण पाहतोय की मावळ तालुक्यामध्ये बघा की 2 दिवसापूर्वी परंदवडी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठे अंमली पदार्थ साधारणतः 1.5 लाखाचा त्या ठिकाणी अंमली पदार्थ ड्रग्स त्या ठिकाणी सापडला गेला. आज त्या पोलीस प्रशासनाचं आम्ही स्वागतही करतो, परंतु आम्हाला वाईटही याचं वाटतंय की तुम्ही तेवढा फक्त एक पकडताय. परंतु या मावळ तालुक्यामध्ये मी जी गावं सांगितली त्या गावामध्ये जवळजवळ दिवसाला 5 लाखाचा या ठिकाणी MD सारखी पावडर विकली जाते. आज त्या MD पावडरच्या मुळे माझा तो तरुण बांधव आहे तो त्याचं जीवन संपवण्याच्या दिशेकडे चाललेलं आहे. आज बघा, आज याची सुरुवात पहिली होती ती मावापासून होती. आज मावा 10 रुपये 5 रुपये प्रत्येक पानटपरीवरती विकला जातो. आज आपले शालेय विद्यार्थी असेल, घरातून आई वडिलांकडून काही शाळेसाठी फी म्हणा इतर कारणासाठी खाऊसाठी पैसे घेतात, परंतु ते मावासाठी तो मावा विकत घेतात. आणि मावेचं साधारणतः त्याला प्रथम ती पायरी की मावाच्या याच्यामध्ये तो व्यसन त्याला लागलं, व्यसनाधीश होतो. त्याच्यानंतर मावाचं रूपांतर त्याच्यामध्ये गुटख्यामध्ये होतं. अजून त्याला संगत थोडीशी चुकीची भेटली, ती गांजा झालं, ड्रग्ज झालं आणि अंमली पदार्थ इथपर्यंत तो व्यसनाधीशाच्या मार्गापर्यंत जातो. आणि शेवटला याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्याला कोणताही पर्याय सापडत नाही. आज आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये काहींनी याच्या ड्रग्जच्या आहारी जाऊन स्वतः आत्महत्या केलेली, असे कितीतरी प्रकार त्या मावळ तालुक्यामध्ये घडत आहेत. म्हणून या सर्व बंदोबस्त व्हावा, हे संपूर्णतः बंद व्हावा, या अनुषंगाने आम्ही हे उपोषण एकट्या अभिमन्यू शिंदेचं नाहीये, हे संपूर्ण उपोषण हे मावळ तालुक्याचं आहे. त्या मावळ तालुक्यामध्ये जे पीडित जनता आहे, जी कष्टकरी माय माऊली आहे, या माऊलीचं ते उपोषण आहे. याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणताही या ठिकाणी झेंडा नाही. तिरंगा झेंडा, या तिरंगा झेंड्याच्या खाली हे उपोषण चालू आहे. म्हणून हे सर्वसामान्य जनतेने उपोषण हाती घेतलेले. माझा विश्वास आहे की एकदा सर्वसामान्य जनतेने जर हे उपोषण हातामध्ये घेतलं तर निश्चितच या उपोषणाला मोठं यश लागेल. आता सध्या ही पहिली पायरी की आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषणासाठी बसलोय. आणि यासाठी पुढे चौक न निवडता एक मंदिर निवडले, कारण का मंदिर हे पवित्रचं ठिकाण आहे. मंदिरामध्ये जो माणूस आतमध्ये येतो तो निर्मळ अंतकरणाने येतो आणि त्याची भावना ही तीक्ष्ण असते. आज जवळजवळ मी पाहतो, जसं मी उपोषणाचे वेगवेगळे बॅनर जोडते तसे मला व्यापाऱ्यांचे फोन येतात. मला काही गुटखा वेगळे, अरे अभिमन्यू तू आमचं वाटोळं केलं, आम्हाला गुटखा चांगले 2 पैसे आम्ही त्याच्यावरती कमवत होतो, ते आता तू आमचं बंद केलं. मी त्याला म्हटलं आता एक काम कर, त्या गुटख्याच्या पुढे घे, तू तुझ्या बायकोला एक दे, तुझ्या मुलांना दे, तू देशील का? म्हणलं त्यांना कसं काय देऊ, ज्याला खाणार आहे तो येणारच आहे. मग याचाच अर्थ असा आहे की प्रत्येकाला आपली मुलं प्रिय आहे, परंतु जर तुम्ही दुसऱ्याच्या मुलाचं या ठिकाणी जर नुकसान करत असेल, त्याला व्यसनाधीश करत असेल, तर तुम्ही एक प्रकारे हे पाप करत आहात, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. आता पहिलं चरण म्हणजे आम्ही या ठिकाणी उपोषणाचा मार्ग आहे. उपोषण हे शांततेच्या मार्गाने चालू आहे. याची उपोषणाची आम्ही तहसीलदारांना याची एक प्रत दिलेली आहे. आपल्या कामशेटचे पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनला प्रत दिलेली आहे, गट विकास अधिकारी यांनाही प्रत दिलेली. म्हणजे उपोषण हे आम्ही शांततेच्या मार्गाने चालवलं आहे. प्रशासनाने याच्यामध्ये अजूनही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे. जर मी तुम्हाला आता सांगतो, जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर हे उपोषण लाक्षणिक न होता इथनंच आमरण उपोषणाकडे जाईल. याची प्रशासनाने याची खबरदारी घ्यायची. कारण का प्रशासन अजूनपर्यंत सकाळी कामशेटचे पोलीस बांधव आलेले, परंतु तहसील कार्यालयामधून अजून कोणी इथं आलं नाही. जर आम्हाला तुम्ही जर वाऱ्यावर सोडत असेल तर आम्ही तुम्हाला ह्या तुमच्या बाईटच्या माध्यमातून आम्ही माननीय तहसीलदारांनाही सांगतो की उपोषणाचा मार्ग आम्ही अतिशय शांततेने घेतलेला आहे. या उपोषणामध्ये सर्व पक्षीय, सर्व जनता आहे, सर्वसामान्य नागरिक आहे. आतापर्यंत जवळजवळ सकाळपासून 20 ते 25 संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये शिवसेना गट राजूभाऊ खांडवर यांनी प्रत्यक्ष फोन करून आम्हाला सांगितलेले, आमचे शिवसेनेचे आमदार तुकारामदादा काटे त्यांनी याच्यामध्ये फोनच्या माध्यमातून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे सर्व स्तरातून पाठिंबा येते.
आणि जसं आम्ही तुम्हाला रीतसर पत्र दिलं, ही सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची आहे. प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासन इथं जर आमचं लक्ष ऐकायला तयार नसेल तर हे उपोषण इथं मी जरी लाक्षणिक ठेवलं असलं तरी हे आमरण उपोषणाकडे जाईल, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. ज्येष्ठ नेते कोंडीबा मामा रोकडे आहेत. काय सांगाल, युवा पिढी ही व्यसनाधीन होत आहे आणि आज एक दिवसाचं